जगात एक असं विमानतळ आहे जिथे फक्त काही मोजकेच पायलट विमान उतरवू शकतात. तो म्हणजे भूटानमधील पारो विमानतळ. हा विमानतळ समुद्र सपाटीपासून सुमारे 7,000 फूट उंचीवर आहे, ज्याच्या आजूबाजूला 18,000 फूट उंच पर्वत आहे. त्यामुळे विमानाला सरळ मार्गाने उतरणं शक्यच नाही. उतरण्यापूर्वी पायलटला डोंगरामधून वळण घेत घेत विमान खाली आणावं लागतं. विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात ऑटो पायलट वापरता येतच नाही. पायलटलाच विमान पूर्णपणे हाताने नियंत्रित करावं लागतं. याच कारणामुळे पारो विमानतळावर उड्डाण करण्यासाठी पायलटला विशेष प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र घ्यावं लागतं. म्हणून जगातील हजारो पायलट्सपैकी फक्त काही निवडक पायलट्सलाच या विमानतळावर विमान उतरवण्याची परवानगी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी पारो एअरपोर्टवर लँडिंग केलं आहे का? आणि केलं असेल तर तुमचा अनुभव काय होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या डबल इंजिनवाल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जगात एक असं विमानतळ आहे जिथे फक्त काही मोजकेच पायलट विमान उतरवू शकतात. तो म्हणजे भूटानमधील पारो विमानतळ. हा विमानतळ समुद्र सपाटीपासून सुमारे 7,000 फूट उंचीवर आहे, ज्याच्या आजूबाजूला 18,000 फूट उंच पर्वत आहे. त्यामुळे विमानाला सरळ मार्गाने उतरणं शक्यच नाही. उतरण्यापूर्वी पायलटला डोंगरामधून वळण घेत घेत विमान खाली आणावं लागतं. विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात ऑटो पायलट वापरता येतच नाही. पायलटलाच विमान पूर्णपणे हाताने नियंत्रित करावं लागतं. याच कारणामुळे पारो विमानतळावर उड्डाण करण्यासाठी पायलटला विशेष प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र घ्यावं लागतं. म्हणून जगातील हजारो पायलट्सपैकी फक्त काही निवडक पायलट्सलाच या विमानतळावर विमान उतरवण्याची परवानगी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी पारो एअरपोर्टवर लँडिंग केलं आहे का? आणि केलं असेल तर तुमचा अनुभव काय होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या डबल इंजिनवाल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.